निश्चितपणे. कोल्हापूर जिल्ह्याची काय स्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्यात पण चांगल्या पद्धतीने स्थिती आहे, परंतु त्याच्यावरती काम करणं आज गरजेचं आहे. हां हां हां. म्हणजे तिकडच्या सातत्यानं ऊस घेणं म्हणजे नदीकाठचा भाग असल्यामुळे सातत्यानं पाणी पण असल्यामुळे तिकडे उताराच्या जमीन आहे तो. जमिनी उतारायचे, परंतु पूर आल्यानंतर म्हणा बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर आणि सातत्यानं 60-70 वर्ष झालं ऊस पिकासारखं पीक घेतल्यामुळं हां जमिनीतली ताकद जरा कमी झाल्या. हां. जमिनीतली ताकद जर आपण वाढवू शकलो तर उत्पन्न 100% आपल्याला टनेज जास्त तिकडे भेटणार. वाढतंय. टनेज हवामानामुळं हां. तिकडचं टनेज जास्त प्रमाणात येऊ शकते. हो हो हो. मग ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला अनुभव काय येत राहतो? नवनवीन प्रत्येकाचा आता हे कसं आहे, एक फॅक्टरीच आहे. म्हणजे शेतकरी म्हणजे एक सायंटिस्टच आहे. हां. प्रत्येकानं प्रत्येकाच्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या कंडिशन्स देऊन आउटपुट्स यायचे आहेत म्हणा थोडक्यात. हां. म्हणजे काहीतरी करायचं आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट आला हे आपण चेक करायचं आहे. आणि प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक माणसाकडे काहीतरी शिकण्याजोगं असतं. आता सर्वसाधारण आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये करतोय तर प्रत्येक माणसानं काहीतरी वेगळं केलेलं आहे. मग त्या गोष्टींचा सगळ्याचा समूह एकत्रित करून आम्ही नवीन शेतकऱ्यांना अशा पद्धतीने करा अशी गाईडलाईन आम्ही देतो. हां. पण ते काय होतंय लोक की कोणीतरी औषध बागायतदार दुकानदार सांगतोय किंवा कोणीतरी शेजारी सांगतोय की मी हे टाकतोय तू टाक, दुसऱ्याच ऐकून करण्याची पद्धत जास्त आहे ना. होय, आता सर्वसाधारण आता एखाद्या गावात जर एखादा पॅटर्न केला हां. तर सगळ्यांनी तोच करायचा. हां. म्हणजे जरा काळोखी दिसली परत दिसली की ती सगळी तेच करतात. तो आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्याला सांगतो. दुसऱ्याला सांगायचं. मग कसं होतंय याच्यामध्ये प्रत्येक जमिनीची कंडिशन ही वेगळी राहते. चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक कुणाची काळी जमीन राहते, कुणाची म्हणजे प्रत्येकाची जमीन मुरमाट राहते, कुणाचं काय राहते, म्हणजे प्रत्येकाचं बदल आहे. मग तो बदल आपल्या जमिनीमध्ये जे घटक कमी आहेत तेच आपण टाकले पाहिजेत, हां. जे जास्त आहेत ते कमी केले पाहिजेत. हां. म्हणजे हा दृष्टिकोन लोकांचा अजून नाही. म्हणजे डोळे झाकून शेती करतात लोक अजून पण. हां हां हां. म्हणजे लोकांना म्हणजे आणि पुन्हा ओरडत राहतात की आम्ही जेवढा खर्च घातला शेती परवडत नाही. शेती परवडत नाही. हां. आता सर्वसाधारण पण बघितलं तर शेतात काम करणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आज, हां. हे पण प्रश्नचिन्ह आहे. हां. मजूर मिळत नाहीत आपण सातत्यानं म्हणतोय. परंतु पूर्वी कसं सगळं आपण कुटुंब शेतामध्ये काम करत होतो, परंतु आज कुटुंबातलं कोणीही शेतामध्ये जात नाही. हां. जो माणूस शेती करतोय तोच जातोय. मग 20-25 एकर जर शेती असेल तर शेती सुद्धा आज हँडल होत नाही अशी परिस्थिती आहे. हो. शिकणाऱ्या मुलांचीही संख्या वाढली, म्हणजे बेरोजगारी तेवढ्या प्रमाणात आहे, पण शेतात काम कर म्हणताना करत नाही जास्त प्रमाणात. हां. परंतु काही झाल्यानंतर परत त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडून आतापर्यंत अशी लोक आहेत की जॉब केला पुण्याला मुंबईला भरपूर प्रमाणात 40-50 हजाराची नोकरी सोडून आज शेती करून म्हणजे ऊस पिकामध्येच असं नाही बाकीच्या पिकामध्ये सुद्धा सक्सेस झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट केलेले आहेत. आता आपण भरपूर साईडच्या ठिकाणी बघतोय की आल्या पिकामधून कोट्यवधी रुपये कमवलेले लोक आहेत. म्हणजे अभ्यासपूर्ण शेती आहे. अभ्यासपूर्ण शेती आहे. स्वतः प्रयोग करायचा. हा, म्हणजे स्वतः आपण शेतामध्ये काही पण करू शकतोय. हां. आपण आता हे 11 फूट सरी सोडल्या ऑब्जेक्शन घ्यायचं कोणाचं काम आहे का? हां खरं आहे. कमेंटमेंट लोक करतील, होय. एवढी कशाला सोडल्या तेवढी कशाला सोडल्या, आपल्या शेतात सोडल्या, कुणाच काय बोलायचं काय काम आहे का? आणि आपल्याला तिथं अंतर दुसरी सरी 7 फुटा बसत नव्हती. बसत नव्हती. आणि त्याच्यातून आपण अभ्यास घेऊ शकतोय ना. हां हां हां. अभ्यास घेऊन परत आपण त्या ठिकाणी ते राबवू शकतोय. आणि एक स्वातंत्र्य आहे इथं शेती करत असताना आपल्याला. जॉबवर तसं नाही. हां. जी डिझाईन दिल्या किंवा जे काम दिलंय तेवढंच करायचं. हां हां. तिथं काय शेवटी कसं आहे की मला तर असं वाटतं की स्वतः आपण काय करायचं स्वतः ठरवायचं आहे. बरोबर. दुसऱ्याचं ऐकून महत्वाचं. दुसरा काय करतोय दुसरी माणसं खोळ्यात काढायला रिकामे असतात. 100% काहीतरी बदल घडवत असलो तर सातत्यानं लोक म्हणजे चौकात बसून माफ काढणारे लोक आहेतच. हां. म्हणजे प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. परंतु यशस्वी झाल्यानंतर तीच लोक म्हणतात की मी तुला सांगितलं त्या पद्धतीने केलं. हां हां हां. म्हणजे लोकांचीही बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या यशावरती अपयशावरती बदलत असतो. माझं काय मत आहे, आता मी 7 फुटावर सरी ठेवली, अंतर ठेवलं, ह्याच्यामध्ये अजून माझ्या 7 सऱ्या बसल्या असत्या, 14 सऱ्या बसल्या असत्या. बरोबर. त्या 14 सऱ्या 7 केल्या मी आणि ह्याच्यामध्ये मला वजन वाढेल असं वाटतंय, जाडी वाढेल असं वाटतंय. आणि जेवढं त्या 8 फुटाच्या 16 सऱ्यातनं जेवढं माझं निघत होतं उत्पन्न तेवढं त्याच्यापेक्षा थोडं जास्त उत्पन्न निघणारच. 100% निघणार सर. कारण आपण फुटवा पण डबल ठेवणार आहे. त्याच्यामध्ये जिथं 7 ठेवणार आहे तिथं आपण 14 फुटवा ठेवणार आहे. हां हां हां. सर्वसाधारण संख्या मेंटेन या विषयावर आपण चांगल्या पद्धतीने करणारच आहे. आता आपण बघू शकतो की ही कशा पद्धतीने लावलंय ते एक नंबर दिसतंय. हो. पण कालांतराने ही हळूहळू लांबी जी आहे मधली हां. मग ते कमी झालेलं दिसून येईल. कारण पूर्ण फुटवा पूर्ण झाकून ते जाऊ शकते. बरं, आपण बाळभरणी केल्यानंतर आणि किंवा नंतर 2-3 महिन्या पुन्हा 1 महिना 1.5 महिन्यानंतर आपण पूर्ण ऊस फोडल्यानंतर
आपण त्याला बेडच तयार करणार आहे, भुंडा ठेवणार नाही. नाही, बेड एक सर्वसाधारणपणे गुडघ्या एवढा बेड म्हणजे अडीच सर्वसाधारण 1.5 फुटाचा बेड आपण मोठा असा तयार करणार आहे त्याला. त्याची रुंदी 1.5 फूट असणार. रुंदी नाही, उंची 1.5 फूट असणार. हां, आणि रुंदी त्याची रुंदी सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 फूट असणार आहे. हां, मग त्या बेडवरच ते ड्रीप आपण सप्लाय ठेवणार आणि परत नंतर ते मध्यंतरी आपण पाला काढून त्याचा टाकणार. टाकणार आहे. मग त्या प्रत्येक गोष्टीचा आता अपडेट आपण आपल्या शेतकऱ्यांना देणार आहोत. म्हणजे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली आणि काय काय औषध आपण सोडतोय, कशा पद्धतीने करतोय. म्हणजे जे शेतकरी आपल्या सातत्याने विचारता हे शक्य आहे का, काय आहे का, तर आपण प्रत्येकाचं उत्तर त्यांना देणार आहे. हो हो, बरोबर. मग हे सगळं आता खालचाही आपला प्लॉट आता आहे आणि याच्यामध्ये सगळे एकूण जवळजवळ 47 ते 48 गुंठे हे रान भरते आणि याच्यामध्ये साधारणपणे फक्त आपण 7 फुटाच्या सरीनं 4000च रोपं आपण लावणार आहे. बरोबर. त्याची साधारणपणे किती ऊस तयार होतील असं वाटतं? सर्वसाधारणपणे आपण त्याला 12 फुटवा ठेवून बाकीचे येणारं वॉटर शूट एक 50 ते 55 हजार ऊस आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. हां, पहिले ठेवणार किती ऊस ह्याच्यात राहतील? सर्वसाधारणपणे 12 ते 14 फुटवे आपण प्रत्येक फॉर्मामध्ये सेट करणार आहोत. हां हां, म्हणजे एकूण किती ऊस साधारणपणे होतील की? सर्वसाधारणपणे जर आपण कॅल्क्युलेशन 50-1000 तर 50 ते 55 हजारच्या दरम्यान होतील. नंतर वॉटर शूटचे किती येतील हो? आता हे 47 गुंठे रान आहे. वॉटर शूट एक 3-4 आपल्याला भेटून जातील इझिली. प्रत्येक ह्याच्यामध्ये 3-4 भेटणार. हां 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 हां. आता ते वॉटर शूट आपण सर्वसाधारण 20 ते 25 कांडीपर्यंत नेणार आहोत. हां हां हां. म्हणजे ऊस तो त्याच्या कांड्या जे आहेत त्या जवळजवळ 40-45 कांडीपर्यंत ऊस जाऊ शकतो. जो मेन ऊस आहे आपला तो आपण सर्वसाधारणपणे 45च्या प्लस घालूया. हां हां हां, बरोबर. व ते खूप सुंदर. मग आता ही आपली सुरुवात तर चांगली झालेली आहे. तुम्ही भेट दिलेली आहे. तासगाव तालुक्यामध्ये अनेक लोकांना तुम्ही पुढे नेण्याचा या निमित्तानं प्रयत्न करताय. बारामती असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल, या ठिकाणचे सगळे अनेक लोक तुमच्याशी पाठीशी येत आहेत. राजाराम बापू कारखाना तिथल्या त्या काशिक एज्युकेशन सोसायटी जी आहे तिथल्या शेतीमध्ये तुमचा काहीतरी प्रयोग चालू आहे? हो, आता सर्वसाधारण आम्ही 40 एकर ते 30 एकरवरती त्यांचा प्रयोग, आम्ही पण ड्रीप हातरून वगैरे सगळं तयार आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्वसाधारण 30 एकरवरती हा प्रयोग करतोय. हां हां, बरोबर. चालू आहे त्यांचं? चालू आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना लक्षात आलेल्या आहेत काही गोष्टी, त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी ते बदलायला तयार झालेत आणि सर्वसाधारण लागणे आपले ह्या वर्षी सर्वसाधारण 400 ते 500 एकरवरती आपण करत आहोत. त्यांचे किती फूट अंतर आहे? ते 7 बाय 1.5 वरतीच आहे. 1.5 वर आहे. हां, 1.5 वरती आहे. मग सर्वसाधारण क्षेत्र जास्त असल्यामुळं आपण 7 बाय 1.5 वरती केलेलं आहे. म्हणजे सगळ्यावरती कमांड एकदा बसली तर भविष्य काळामध्ये ज्या बाकीच्या उर्वरित क्षेत्रावरती आपण 8 फूट 9 फुटापर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. आता यानंतर म्हणजे आमच्या शेजारी वंजारवाडीला पण तुमचा काहीतरी प्रयोग चालू आहे? सगळीकडेच प्रयोग चालू आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वसाधारणपणे जर आपण म्हटलं तासगाव तालुक्यामध्ये चालू आहे, कडेगाव तालुक्यामध्ये चालू आहे, तिकडे आपण बघितलं तर फलटण बारामती साईडला लावलेला आहे, दौंडला चालू आहे. म्हणजे सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक जसे जोडले जात आहेत तसे फोनवरनं कोणाला काय अडचण आहे ते आम्ही सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर आनंद मिळतोय की चांगल्या पद्धतीने लोकांची शेती डेव्हलप व्हायला लागलेली आहे. मी काय म्हणजे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की टनेज जास्त वाढणं यापेक्षा ऊसाची दर्जेदारपणा आला पाहिजे किंवा त्याला कमी खर्च लागला पाहिजे. खर्च कमी लागून उत्पन्न जास्त निघालंच पाहिजे आणि यांत्रिक सहाय्यानं शेती झाली पाहिजे. मजुरांचा असणारा अभाव हा सर्वसाधारण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच आहे. मग तो कमी होण्यासाठी ह्या सिस्टीमनं जर आपण गेलो आणि आपल्याला भले उत्पन्न 5 टन 10 टन जर वाढलं आणि आपले यांत्रिकी सहाय्यानं झालं तर आपल्याला मजूर लागताना कमी लागतील आणि बाकीचं जे काय ते स्प्रेच्या गोष्टी असतील त्या ऑटोमायझेशनला जातात. जमिनी वाचेल, आपली जमीन वाचेल, चांगल्या पद्धतीने जमीन कसदारपणा राहील. मग त्याच्यामुळे काय होईल तर आपण चांगल्या शेती म्हणजे कमी मजुरांच्या मध्ये, कमी लोकांच्या मध्ये 10 एकर 20 एकर 50 एकर पर्यंत एक माणूस हँडल करू शकतो. त्याचबरोबर ड्रिप इरिगेशनच्या थ्रू असेल, म्हणजे अनेक पद्धतीनं चांगली जी जास्त शेती आहे ती व्यक्ती अशा पद्धतीने जर गेला तर जास्त त्रास होणार. म्हणूनच आपण इस्रायलचं तर टेक्निक स्वीकारलं का? सर्वसाधारणपणे बघितलं तर आपण आता पूर्णपणे बघितलं मध्ये देशांतर्गत वादावादीमध्ये तर पूर्णपणे रासायनिक खताच्या किमती वाढल्या, बाकीच्या गोष्टी वाढल्या. मग याचा इम्पॅक्ट काय आहे तर आपण सगळं बाहेरनं घेतोय परंतु त्यांची सगळं खतच फक्त घेतोय आपण, त्यांची टेक्निक घ्यायला कुठतरी कमी पडतोय. कारण सर्वसाधारणपणे बघितलं तर इस्रायल सारखा देश कमी पाण्यामध्ये शेती आज करतोय. आपल्या देशामध्ये सर्वसाधारण पाणी भरपूर आहे परंतु पाण्याचा अपव्यय म्हणजे नको तिथं पाणी जास्त वाया घालवण्यामुळं आज कित्येक शेती अशा आहेत की ज्याला पाणी नाही म्हणून पडू नये.
मग सुजलाम सुफलाम आपला देश व्हायला वेळ लागणार नाही. तर प्रत्येकानं ड्रिप इरिगेशनचा जर वापर केला आणि कमी पाणी दिलं तर जमीन पण सुरक्षित राहील आणि आपला ऊस पण चांगल्या पद्धतीने, ऊस असेल बाकीची पिकं असतील ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. पाणी सोडून देऊन आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही चुकीची कल्पना आहे ना. हा, ती चुकीचीच कल्पना आहे. हां. तास 2 तास जेवढंच पाणी लागतं तेवढंच देणं गरजेचं आहे. हां, खूप सुंदर. तुम्ही या व्हिडिओमधून आमच्या सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आणि विशेषतः बारामतीकडच्या सुद्धा काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि या 7 फुटाच्या सरीचा हा प्रयोग तुम्ही करण्यासाठी आम्हाला वारंवार भेट देणारच आहात. हो. तर आपण कसा प्लॉट सक्सेस होतोय ते पाहूया आणि लोक निदर्शनास या प्रेक्षकांच्या नंतर आणत देत जाऊ. हां, धन्यवाद.